नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजच्या बाहीचं कटिंग पाहणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी 34 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं होतं, त्यामध्ये मी बाही कटिंग दाखवलं नव्हतं। तर मी कमेंट करायला सांगितलेली, तर कमेंट मला आलेली आहे 34 साईजची बाही दाखवा। तर मी ती कमेंट जी आहे ती पूर्ण करत आहे। पहा, तर या इथे बाहीची उंची जी आहे ती 4.5 इंच आहे आणि दंडघेर जो आहे तो पहा 6.5 इंच दंडघेर आहे ब्लाऊजवरती। आणि आता आपण छातीनुसार बाहीचं कटिंग करायचं आहे। तर छाती किती आहे 34, तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला बाहीची रुंदी म्हणून। तर हा फॉर्म्युला आहे। तर 1.5 इंच जर तुमची बाही असेल तर तुम्ही 8.5 इंच वापरा, आणि जर तुम्ही 2 इंच मार्जिन घेत असाल, 1.5 इंच मार्जिन घेत असाल तर 8.5 इंच वापरायचं, आणि 2 इंच जर मार्जिन घेत असाल तर ह्यामध्ये अजून अर्धा इंच प्लस करून 9 इंचावरती तुम्ही बाहीची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे। तर या इथे मी तुम्हाला ही बाही रुंदी सांगितली कशी काढायची ते। जर छातीनुसार जरी बाही कटिंग करून जर तुम्हाला काही कमी जास्त होत असेल तर पहा, मी मुंडा घेरानुसार सुद्धा बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे। तुम्ही मुंडा घेरानुसार सुद्धा बाहीचं कटिंग करू शकता। ही पद्धत सुद्धा आपली एकदम परफेक्टच आहे। 4.5 इंच बाही आहे, तर त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून 5.5 इंचावरती या इथे बाहीची उंची घेत आहोत। तर ही झाली बाहीची उंची। आता ही 4.5 इंचाची बाही आहे, तर मी या इथे 3 इंच कॅफेट घेणार आहे। पहा, फक्त 3 इंच घ्यायची आहे। 6 इंच जेव्हा बाही असते त्याच्या पुढे आपल्याला 3.5 इंच कॅफेट घ्यायची आहे। त्याच्या आतमध्ये आपण 3 इंच कॅफेट घ्यायची आहे। जेव्हा साईज मोठी असेल 40, 38, तेव्हा तुम्ही 5 इंचाच्या बाहीला 3.5 इंच कॅफेट घेतली तरी चालते। पण जेव्हा छोटी साईज असते त्यामध्ये आपल्याला 5 इंचापर्यंत जवळपास 3 इंच कॅफेट घ्यायची आहे, यापेक्षा जास्त कॅफेट घ्यायची नाही। आता माझं ब्लाऊजमध्ये पहा 1.5 इंच शिलाई मार्जिन असतं। तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन दिसणार आहे। तर मी या इथे 8.5 वरती मार्किंग केलं। जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन वापरत असाल तर पहा, असं 9 इंचावरती मार्किंग करायचं आहे। असं इथे 8.5 इंच, 8.5 इंच। आता हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा। आता इथे ब्लाऊजमध्ये जे शिलाई मार्जिन वापरता ते घ्यायचं। इथे 1.5 इंच, 3 इंच आपण कॅफेट घेतली। आता इथून एक तिरकी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे। आता ही जी आपण तिरकी लाईन ओढली, या लाईनीचे 4 भाग करायचे। तर असा टेप दुमडायचा। पहा, हा झाला मध्य। मध्य झाल्यानंतर किती भाग झाले या लाईनचे? 2 भाग झाले। परत हा जो एक भाग आहे त्याचा असा टेप दुमडून मध्य करायचा, तर 3 भाग झाले। आता हा भाग राहिला, तर याचा सुद्धा असा मध्य करून 1, 2, 3, 4 असे भाग करायचे, म्हणजे 3 पॉईंट द्यायचे असे। पहा, एक इंच बाहीला आकार देण्यासाठी। आता या 3 पॉईंटमधील पुढचे समोरचे जे 2 पॉईंट आहेत हे ते आपल्याला अर्धा इंचाने असे वरती पॉईंट घ्यायचे आकार देण्यासाठी, आणि हा 3 नंबरचा जो पॉईंट आहे तो अर्धा इंचाने खाली घ्यायचा। तर सर्वात पहिल्यांदा आपण समोरचा आकार देऊन घेऊया। हा 1 इंचाचा जो पॉईंट आहे तो अर्ध्या इंचावरती आणला फर्स्टच्या, म्हणजे पहिला जो अर्धा इंचाचा पॉईंट आपण वरती नेलेला त्यावरती असा आणला। आता हा 1 इंचाचा पॉईंट आहे जो हा मेन सेंटर आहे, या सेंटरवरती या पद्धतीने जोडायचा। आकार आला पाहिजे व्यवस्थित।
या लाईनवरती आणल्यानंतर हा जो अर्धा इंचाचा खाली पॉईंट घेतला आहे त्यावरती आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे। तर एकदम सुंदर असा आकार येतो पहा। एकदा तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर आयुष्यभर तुम्ही ही बाहीचं कटिंग म्हणजे बाहीला जे आकार द्यायचे आहेत ते तुम्ही विसरणार नाही। आता यावरती मी थोडं असं डार्क करून घेतलं तर हा झाला आपला आतला आकार। तर पहा बरोबर पानाचा आकार असा येत आहे। आता बाहेरचा आकार कसा द्यायचा, थोडंसं होतं हा जो पहिला पॉईंट आहे थोडं वरती जायचं, हा 2 नंबरचा पॉईंट आहे यावरती असं आणून जोडायचं पहा इथे, आणि ह्या 3 नंबरच्या पॉईंटवरती जायचं आहे आपल्याला या पद्धतीने। तर आकार जमत नसतील सुरुवातीला तर डॉट डॉट असे करत तुम्ही आकार द्या, एकदम छान असे आकार तयार होतात पहा। तर पहा एकदम सोप्या पद्धतीने अगदी 5 मिनिटात असा आपला बाहीला आकार देऊन झालेला आहे। अगदी 2 मिनिटातच तयार होतो आणि बाही कटिंग अगदी 5 मिनिटातच तयार होतं। जास्त काही अवघड नाही बाही कटिंग पहा। आता दंडघेर इथे 6 आहे, 6.5 आहे, तर कोणाचा दंडघेर इथे कमी सुद्धा असू शकतो पहा। मी जे ब्लाऊज आहे माझ्याकडे त्यावरती हे मेजरमेंट्स आहेत। 4.5 इंच बाहीची उंची आहे आणि दंडघेर 6.5 आहे आणि 34 साईजचाच ब्लाऊज आहे। तर ते मी तुम्हाला या इथे बाहीचं कटिंग दाखवत आहे। तर 6.5 इंच दंडघेर आहे तर ते मी या इथे सांगितलं। आता इथे परत 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आता हे जे पॉईंट आहेत ते इथे या पद्धतीने जोडायचे। आता ते थोडंसं 1/2 इंचाने डाऊन करायचं असं, याने काय होतं बाही एकदम व्यवस्थित बसते आणि दिसायला ही बाही एकदम सुंदर अशी दिसते। आता हा जो पॉईंट आहे आपण 4 इंचापासून पुढे घेऊ शकतो, पण 3 इंचाच्या पॉईंटला बाही असते तेव्हा हा पॉईंट जो आहे तो असा खाली घ्यायचा नाही। 4 इंचाच्या बाहीपासून पुढे तुम्ही या पद्धतीने इथे थोडंसं डाऊन करायचं आहे। तर अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला या इथे बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे। या पद्धतीने आपलं 34 साईजचं बाहीचं कटिंगसुद्धा तयार झालेलं आहे। तर आता आपण हे कटिंग करून घेऊया। तर पहा इथे बाहीचा आकार एकदम परफेक्ट असा आलेला आहे, मी तुम्हाला जवळून दाखवते। आता हा जो पॉईंट आहे 1.5 इंचाचा इथे कट देऊन घ्या, परत सेंटर आहे इथे एक कट देऊन घ्या आणि हा जो आतला आकार आहे तो अगदी सावकाश असा व्यवस्थित कट करून घ्यायचा। जो पानाचा आकार आपण तयार केलेला तोच पानाचा आकार आपला व्यवस्थित कट होऊन निघला पाहिजे। जवळपास 1/2 इंच हा जो आकार आहे तो कट होऊन निघतो पहा या पद्धतीने। तर हा आकार एकदम परफेक्ट आहे, तुम्ही सुद्धा हा आकार पाहू शकता। या पद्धतीचं निघलं पाहिजे कट करून। तर मागील एका व्हिडिओमध्ये मी 38 साईजची लांब बाही दाखवलेली, आताच्या व्हिडिओमध्ये मी 34 साईजची बाही दाखवलेली आहे। तर पहा मी पेपर पॅटर्नसुद्धा तयार केलेले आहेत। जर कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर पहा मी पोस्टमध्ये पेपर पॅटर्नची एक पोस्ट केलेली आहे, तिथे मी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही SMS करायचा आहे। जर कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर ऑर्डर करू शकता। तर या पद्धतीने ही आपली 34 साईजची बाही तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।